students, today we will going to study fourth topic Kingdom Animalia. हा झुलॉजीचा टॉपिक आहे. तर प्राण्यांचे वर्गीकरण हे तुम्ही 9वी 10वी मध्ये शिकलेला आहात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, त्यांचं राहणीमान कसं आहे, ते कुठे राहतात, ते कसे दिसतात, ते काय खातात, ह्याच्यावरून त्यांचं वर्गीकरण हे वेगवेगळं येत असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, काही प्राणी हे समुद्रामध्ये राहतात, काही प्राणी हे गोड्या पाण्यामध्ये राहतात, काही प्राणी जमिनीवरती राहतात, काही जमिनीवर व पाण्यामध्ये पण राहणारे आहेत, काही हवेमध्ये उडणारे आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी ह्यांचं प्रत्येकाचं हॅबिटॅट हे काय आहे, वेगवेगळं आहे. आणि त्यामुळं क्लासिफिकेशन, त्याचं वर्गीकरण करणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावरूनच आपण त्यांचं कॅरेक्टर्स लिहित असतो. तर ह्या ठिकाणी पहिला पॉईंट आपण स्टडी करणार आहोत. फर्स्ट, दॅट इज क्रायटेरिया यूज्ड फॉर द ॲनिमल क्लासिफिकेशन. क्रायटेरिया यूज्ड फॉर द ॲनिमल क्लासिफिकेशन. क्रायटेरिया म्हणजे काय, तर याला आपण निकष म्हणतो. काय काय निकष आहेत, तर पहिला येतो याच्यामध्ये ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. पहिला काय आहे, ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. ग्रेड्स म्हणजे आपण लेवल म्हणतो बघा, वेगवेगळ्या ग्रेड्स ABC कशी ग्रेड्स असतात ना, तसं इथं ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे या ठिकाणी त्या प्राण्यांच्या शरीरामध्ये नेमकं काय आहे, सेल आहेत का, सेल अनेक सेल्स एकत्र आल्यानंतर जेव्हा टिश्यू तयार होतात, उती म्हणतो आपण त्याला. अनेक पेशी एकत्र आल्यानंतर टिश्यू तयार होतात, त्याला आपण उती म्हणतो. तर असे ते कोणकोणते ग्रेड्स आहेत ते आपण इथं बघणार आहोत. तर पहिला त्याच्यामध्ये येतो बघा सेल्युलर, म्हणजे ह्या ठिकाणी फक्त सेल्सनी. त्याच्यानंतर दुसरा येतो सेल टिश्यू, म्हणजे ह्याच्यामध्ये पेशी आणि उती असे दोन्ही असणार आहेत. म्हणजे अनेक पेशी एकत्र आल्यानंतर टिश्यू बनतात, म्हणजे टिश्यू असणार आहे त्यांच्या बॉडीमध्ये. त्यानंतर नेक्स्ट येतो टिश्यू ऑर्गन. उती, अनेक उती एकत्र आल्यानंतर ऑर्गन तयार होतो. असे ऑर्गन्स असणार आहेत त्यांच्या बॉडीमध्ये. त्यानंतर ऑर्गन सिस्टीम, अनेक ऑर्गन्स एकत्र आल्यानंतर सिस्टीम तयार होते, म्हणजे वेगवेगळ्या सिस्टीम. फॉर एक्झाम्पल डायजेस्ट सिस्टीम असेल, रेस्पिरेटरी सिस्टीम असेल, एक्सक्रीटरी सिस्टीम असेल, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असेल, आणि अनेक सिस्टीम एकत्र आल्यानंतर काय बनत असते, त्या प्राण्याची बॉडी बनत असते. तर असे वेगवेगळे लेवल्स आहेत प्राण्यामध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल अमिबापासून ते ह्युमन बिईंगपर्यंत हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर नेक्स्ट येतं सिमेट्री. सिमेट्री त्याच्यामध्ये 3 भाग येतात सिमेट्रीमध्ये. असिमेट्री, रॅडियल सिमेट्री आणि तिसरा येतो बायलॅटरल सिमेट्री. तर ह्या ठिकाणी सिमेट्री म्हणजे काय, तर ड्यू टू द ॲक्सिस द बॉडी इज डिव्हायडेड इंटू सिमिलर पार्ट्स ऑर नॉट. दिस इज कॉल्ड एज द सिमेट्री. मग आता याच्यामध्ये पहिला जो आहे असिमेट्री. असिमेट्री म्हणजे नो टू सिमिलर पार्ट्स. नो टू सिमिलर पार्ट्स. ह्याच्यामध्ये एखादा आपण ॲक्सिस घेतला त्या बॉडीवर, तर त्याच्यामध्ये म्हणजे कोणत्याही बाजूनी घ्या तुम्ही, आडवा घ्या, उभा घ्या, तिरपा घ्या, कोणत्याही बाजूनी घेतला तरी पण त्या बॉडीचे समान 2 भाग होत नाही. त्याचं एक्झाम्पल आहे स्नेल. त्याला म्हणायचं असिमेट्री. दुसरा आहे रॅडियल सिमेट्री. रॅडियल सिमेट्रीमध्ये आपल्याला एक्झाम्पल आहे ऑरेला, किंवा त्याला आपण जेलीफिश म्हणतो. यामध्ये काय होत असतं की एखादा ॲक्सिस आपण उभा घेतला, तिरपा घेतला, किंवा कुठूनही साईडनी घेतला तरी पण त्याचे समान 2 भाग होत असतात, त्याला आपण रॅडियल सिमेट्री म्हणायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट येतो बायलॅटरल सिमेट्री. ह्याच्यामध्ये एक्झाम्पल येतं फ्रॉग, ह्युमन आणि फिश. ह्याच्यापैकी कोणतंही एक्झाम्पल येतं. ह्याच्यामध्ये काय होतं की
बॉडीच्या बरोबर मधून ॲक्सिस गेला की त्याचे समान 2 भाग होतात, म्हणून त्याला म्हटलेलं आहे बाय टू लॅटरल. तर असा हा मधून गेला की त्याला त्या ठिकाणी 2 समान भाग होत असतात. ह्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे फिश, फ्रॉग आणि ह्युमन बीइंग. ओके. नेक्स्ट भाग येतो बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटीमध्ये 3 भाग येतात, असिलोमेट, सीडोसिलोमेट, सिलोमेट. असिलोमेट. आता सिलोम म्हणजे कॅव्हिटी. सिलोम या शब्दाचा अर्थ काय आहे? कॅव्हिटी. कॅव्हिटी म्हणजे पोकळी. म्हणजे अपसेंट. म्हणजे काय? अपसेंट. ज्या बॉडीमध्ये सिलोम अपसेंट असतं त्याला आपण असिलोमेट म्हणायचे, म्हणजे त्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी अपसेंट असणार आहे. सीडोसिलोमेट. सीडो या शब्दाचा अर्थ आपण अदृश्य म्हणतो, म्हणजे त्या ठिकाणी त्या सिलोमचं थोडंफार त्या ठिकाणी कॅव्हिटी आहे पण तितकंसं त्याचं फंक्शन होत नाही आहे, त्याला आपण सीडोसिलोमेट म्हणायचे. त्याच्यानंतर येतो सिलोमेट, ज्याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी असते त्यांना आपण सिलोमेट म्हणणार आहे. पोकळी असते त्याला आपण सिलोमेट म्हणणार आहे. नंतर नेक्स्ट ग्रेड येतात जर्म लेयर, क्रायटेरिया येतो जर्म लेयर. त्याच्यामध्ये 2 आहेत, डिप्लोब्लास्टिक आणि ट्रिप्लोब्लास्टिक. जर्म्स लेयर. जर्म्स लेयर म्हणजे काय? तर जेव्हा त्या ठिकाणी एक डिप्लॉईड सेल असते आणि त्या डिप्लॉईड सेल्सपासून जेव्हा नवीन ऑर्गन्स तयार होण्याची जी प्रक्रिया होत असते तेव्हा त्या ठिकाणी पहिल्यांदा काय होत असतात? लेयर्स तयार होत असतात, त्यांना आपण जर्म लेयर्स म्हणतो. तर ते काहींच्यामध्ये काय होत असतात? 2च असतात जर्म्स लेयर्स. मग त्याच्यामध्ये एक्टोडर्म आणि एंडोडर्म अशा 2च, टोटल 3 लेयर्स असतात बॉडीमध्ये, एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म. तर त्याच्यामध्ये परत येणार आहे आपल्याला पुढं नेमकं काय आहेत त्याचा आपण नंतर अर्थ बघूया. पण इथं काय लक्षात ठेवायचं आपल्याला? डिप्लोब्लास्टिक. डिप्लो म्हणजे 2, डाय 2, ब्लास्टिक 2च लेयर्स ज्याच्यामध्ये असतात जर्म्स लेयर त्याला आपण डिप्लोब्लास्टिक म्हणायचे. ट्रिप्लोब्लास्टिक ज्याच्यामध्ये 3, ट्राय मीन्स 3 लेयर्स ज्याच्यामध्ये असतात त्याला आपण ट्रिप्लोब्लास्टिक म्हणायचे. ओके. नेक्स्ट येतं सेगमेंटेशन. त्याच्यामध्ये 2 येतात, अनसेगमेंटेड आणि सेगमेंटेड. सेगमेंट म्हणजे त्या ठिकाणी जे असे रेषा असतात बॉडीवरती एका ॲनिमलच्या त्याला आपण सेगमेंटेड बॉडी म्हणतो. फॉर एक्झाम्पल अर्थवर्म वगैरे सारखे ज्याच्या बॉडीवरती अशा आपल्याला कप्पे दिसतात, रेषा दिसतात वरून, त्याला सेगमेंट असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये अनसेगमेंटेड म्हणजे काही प्राण्यांच्या शरीरावरती हे लाईन्स नसतात त्यांना आपण अनसेगमेंटेड म्हणायचे, ज्यांच्यावरती ह्या लाईन्स असतात त्यांना आपण सेगमेंटेड असं म्हणायचे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत ॲनिमल बॉडी प्लॅन. दुसरा पॉईंट येतो. पहिला आपला क्रायटेरिया संपलेला आहे. क्रायटेरियामध्ये आपण काय काय बघितलं बघा. पहिलं ग्रेड्स बघितले, मग त्याच्यामध्ये सेल, टिश्यू, ऑर्गन, सिस्टीम आणि बॉडी. त्यानंतर सिमेट्री बघितलं, ज्याच्यामध्ये असिमेट्री, रॅडियल सिमेट्री आणि बायलॅटरल सिमेट्री. आता हे जे पॉईंट्स आहेत, असिमेट्री कशाला म्हणायचं, रॅडियल सिमेट्री कशाला म्हणायचं, बायलॅटरल सिमेट्री कशाला म्हणायचं, हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स आपल्याला CET नीटसाठी खूप महत्त्वाचे असतात. आता CET नीट काय आहे मी तुम्हाला एखाद्या लेक्चरमध्ये नक्की सांगेन. ओके. पण त्या ठिकाणी MCQs टाईपचे जे क्वेश्चन्स असतात ते आपल्या ह्या CET आणि नीटमध्ये विचारले जातात आणि त्या MCQs टाईपचे क्वेश्चन सोडवण्यासाठी आपल्याला अर्थ माहीत पाहिजेत. त्यामुळं मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगते की बायोलॉजीमध्ये पाठांतर नाही करायचं, तर काय करायचं आहे, समजावून घ्यायचं, अर्थ समजावून घ्यायचे किंवा ती टर्म काय आहे ते समजावून घ्यायचं, ते लक्षात ठेवायचा प्रयत्न जास्त करायचा. पाठांतर केल्यानं काय होत असतं ते विसरून जातं. आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्ही लेक्चर झाल्यानंतर, हे लेक्चर किंवा हे व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या स्वतःच्या शॉर्ट नोट्स काढायच्या. हे तुम्हाला जे त्या ठिकाणी मी व्हिडिओ तयार करताना हे जे काही तुम्हाला मी बोर्डवरती लिहिते हे पॉईंट्सच्या आधारावरून तुम्ही पुस्तकातलं जे काही आहे ते रीडिंग करायचं आणि त्याच्यावरून तुमच्या स्वतःच्या नोट्स काढायच्या तुम्ही.
त्याच्यामुळं काय होत असतं की तुम्ही समजून घेण्याची कपॅसिटी वाढते, तुमची सेल्फ स्टडीची सवय लागते आणि सेल्फ स्टडी केल्यानंतरच तुम्हाला 100% त्याच्यामधलं कळत असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट येतो बॉडी कॅव्हिटी, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की तीन प्रकार आहेत बॉडी कॅव्हिटीचे. एक असिलोमेट, सिडोसिलोमेट आणि सिलोमेट. ज्याच्यामध्ये पोकळी असते त्याला आपण सिलोमेट म्हणतो. त्याच्यानंतर जर्मलेस 2 प्रकार आहेत, डिप्लोब्लास्टी, ट्रिप्लोब्लास्टी. डाय मीन्स 2, ट्राय मीन्स 3 जर्म्स लेअर. सेगमेंटेड, ज्याच्यावरती सेगमेंट असतात त्यांना अनसेगमेंटेड म्हणतो आणि ज्याच्यावरती असतात त्याला सेगमेंटेड. हे झाले क्रायटेरिया, वेगवेगळे निकष आहेत. तर त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पॉईंट्स बघणार आहोत आता. ॲनिमल बॉडी प्लॅन. याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे सेल ॲग्रिगेट प्लॅन. याचं एक्झाम्पल येतं स्पॉन्जेस म्हणजेच पोरीफेरा. तर ह्याच्यामध्ये सेल ॲग्रिगेट प्लॅनमध्ये काय आहे, सेल्स डू नॉट फॉर्म टिश्यू ऑर ऑर्गन. ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे सेल्स टिश्यू किंवा ऑर्गन तयार करत नाहीत, त्यांना आपण सेल ॲग्रिगेट प्लॅन असं म्हणतो. मग ह्याच्यामध्ये ह्या वेगवेगळ्या सेल्स फक्त आपल्याला ह्यांच्या बॉडीमध्ये दिसणार आहेत. त्यानंतर सेकंड येतं ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन ह्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे हायड्रा. बॉडी इज लाईक अ सॅक विथ सिंगल ओपनिंग. म्हणजे बघा आता हा हायड्रा, खाली सबस्ट्रॅटम असतं, समुद्रामध्ये राहणारा प्राणी आहे हा. इथं वरती त्याला टेंटॅकल्स असतात आणि इथं त्याचं माउथ असतं. तर ह्या ठिकाणी ह्याच्यामध्ये इंजेशन अँड इजेशन टेक्स प्लेस थ्रू द सिंगल ओपनिंग म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या ठिकाणी फूड घेण्याची प्रक्रिया आणि जे काही फूड वापरल्यानंतर गिवन आउट करतो जो वेस्ट मटेरियल त्याला आपण इजेशन असं म्हणतो. तर असं हे ह्या ठिकाणी इंजेशन आणि इजेशन हे एकाच सिंगल ओपनिंगमधून होत असतं. त्याला आपण ह्या ठिकाणी काय म्हणायचं आहे, ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. म्हणजे एक बाजू काय आहे, ब्लाइंड बंद आहे आणि फक्त एकच ओपनिंग आहे आणि ह्या एकाच ओपनिंगमधून काय होत असतं, इंजेशन आणि इजेशन ही प्रक्रिया होत असते. त्यानंतर थर्ड येतं ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे, एक्झाम्पल फिश. आता आपल्याला सर्वांना फिश माहिती आहे. तर ह्या ठिकाणी ह्या फिशमध्ये इजेशन इकडून फूड येतं आणि हे ह्या ठिकाणी इथं ॲनस असतं, इथं माउथ असतं, इथं ॲनस असतं आणि हे फूड इथून येतं. ही डायजेशनची प्रक्रिया होऊन जे अनडायजेस्टेड फूड आहे ते ह्या ॲनसमधनं गिवन आउट होतं. म्हणजे हे एकच ह्या ठिकाणी वेज होतो, पण त्याला 2 ओपनिंग्स आहेत. माउथ अँड ॲनस आर प्रेझेंट ॲट 2 सेपरेट एंड्स ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड दिस इज द ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. तर आपण ॲनिमल बॉडी प्लॅनमध्ये कोणते कोणते पार्ट्स बघितले बघा. पहिला सेल ॲग्रिगेट प्लॅन, ज्याच्यामध्ये एक्झाम्पल आपण स्पॉन्जेस पोरीफेरा एक्झाम्पल बघितलं, ज्याच्यामध्ये फक्त त्या ठिकाणी सेल्स असतात. म्हणजे सेल्स डू नॉट फॉर्म टिश्यू ऑर ऑर्गन. दीज आर एक्झाम्पल ऑफ पोरीफेरा. नंतर सेकंड काय बघितलं, ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन, एक्झाम्पल हायड्रा. म्हणजे ह्याच्यामध्ये सिंगल ओपनिंग इज प्रेझेंट, अनदर ओपनिंग इज ब्लाइंड म्हणजे ते बंद असतं. इंजेशन अँड इजेशन टेक्स प्लेस थ्रू सिंगल ओपनिंग. नंतर थर्ड पॉईंट काय बघितला, ट्यूब विदिन बॉडी प्लॅन. ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन, एक्झाम्पल फिशेस. देर इज हॅविंग 2 ओपनिंग्स. मीन्स देर इज ए ingestion is occurs through mouth and ejection is occurs through the anus. Means mouth and anus are present at 2 separate ends of the digestive system. This is the tube within tube body plan. Okay, thank you.